नमस्कार. स्पिरिच्युअल केमी बाय स्मिता या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तरी असं झालंय का की तुम्ही खूप एकदा महत्वाचा मेसेज टाईप करताय किंवा बँकेचं ट्रान्झॅक्शन करताय आणि अचानक तुमची स्क्रीन फ्रीज झाली, तो गोल गोल आयकॉन यायला लागला. आपण वैतागून काय म्हणतो, अरे यार ऐन वेळी फोन हँग झाला. मग आपण काय करतो, सेटिंग मध्ये जातो, नको असलेल्या फाईल्स उडवतो, क्लिअर कॅश करतो आणि फोन आपला पुन्हा व्यवस्थित चालायला लागतो. बरोबर ना? तरी असा विचार केलाय का की आपलं आयुष्य आणि आपला मेंदू सुद्धा असाच हँग होतो. जेव्हा सतत अपयश येतं, टेन्शन येतं किंवा पुढचा रस्ता दिसत नाही, तेव्हा समजून जा की तुमच्या आयुष्याचं सॉफ्टवेअर ते नाही बिघडलेलं, तर तुमच्या मेंदूची सिस्टीम मेमरी फुल झाली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाच्या एका महान सिद्धांताबद्दल बोलणार आहोत, जो ऐकून तुमची विचार करण्याची पद्धत कायमची बदलेल. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की आपला मेंदू हँग का होतो. विज्ञानाच्या भाषेत आपण त्याला म्हणू शकतो की मेंटल कॅश. जसं मोबाईलमध्ये आपण न बघितलेल्या फोटो किंवा विसरलेल्या काही ब्राउझिंग फाईल्स साठतात, तसेच आपल्या मेंदूमध्ये नको असलेल्या आठवणी साठतात. 5 वर्षापूर्वी कोणतरी टोमणा मारलेला असतो, तो अजूनही डोक्यात असतो, किंवा गेल्या वर्षी एखाद्या कामात यशच आलं नाहीये त्याची भीती मनात असते. लोक काय म्हणतील हा व्हायरस तर आपल्या सगळ्यांच्याच सिस्टीम मध्ये आहे. हा सगळा कचरा तुमच्या मेंदूची प्रोसेसिंग पॉवर खाऊन टाकतो. जेव्हा लॅपटॉपची रॅम भरलेली असते ना, तेव्हा त्यावर नवीन सॉफ्टवेअर चालू शकत नाही. तसंच जेव्हा तुमची मेमरी अशा जुन्या फाईल्सने भरलेली असते ना, तेव्हा तुमच्या मेंदूला नवीन आयडिया सुचायला जागाच उरत नाही. तुम्ही फक्त यंत्रासारखं काम करता. उठायचं, कामावर जायचं, टेन्शन घ्यायचं, झोपायचं. पपेट लाईफ जगायला सुरुवात करा. आता आपण विज्ञानाच्या अशा भागात जाऊया, जो तुमचं डोकं चक्रावून टाकेल. शास्त्रज्ञांनी एक थिअरी मांडली, जिला म्हणतात एम थिअरी. इथे एम चा अर्थ अनेक शास्त्रज्ञ मास्टर थिअरी असा लावतात. का? कारण ही थिअरी ब्रह्मांडाच्या सर्व रहस्यांना एका सूत्रात बांधते. जसा तुमच्या लॅपटॉपचा मास्टर ऍडमिन असतो, जो पूर्ण सिस्टीम कंट्रोल करतो, तसंच हे ब्रह्मांडाचं मास्टर सॉफ्टवेअर आहे. ही थिअरी सांगते की हे ब्रह्मांड फक्त आपण बघतो तसं 3D म्हणजे लांबी, रुंदी, उंची आणि 4D म्हणजे टाइम इतकंच नाहीये. तर हे ब्रह्मांड तब्बल 11 डायमेन्शननी बनलेलं आहे. सोप्या भाषेत समजून सांगते. समजा एका लॅपटॉप वरती फक्त एकच विंडो उघडते आणि तीच जर हँग झाली, तर आपलं तर काहीच काम होणार नाही, आपल्यासाठी सगळंच संपतं. पण जर तुमच्याकडे असा सुपर कॉम्प्युटर असेल, ज्यावर एकाच वेळी 11 वेगवेगळ्या विंडोज उघडत असतील, तर मग विज्ञानानुसार या 11व्या डायमेन्शनवर तुमच्या यशाचे अनंत मार्ग, इन्फिनिट पॉसिबिलिटीज आधीच उघडलेले असतात. समस्या अशी आहे की आपण आपल्या हँग झालेल्या 3D जगात, म्हणजे आपल्या मर्यादित विचारांमध्ये इतके अडकलेलो आहोत की आपल्याला बाकीचे 10 मार्ग दिसतच नाही. विज्ञानात याला स्ट्रिंग थिअरी म्हणतात. अशा संदर्भात पाहिलं जातं, जिथे प्रत्येक गोष्ट एका व्हायब्रेशनवर नाचत असते. जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल, तर तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी बदलावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल? आता समजा मला माझ्या एखाद्या ओळखीच्या नातेवाईकाला मला फोन करायचा आहे, तर मला त्यांचा नंबर प्रॉपर माहिती असावा लागेल. मी जर रॅन्डम कुठलाही नंबर जर डायल करत बसले, तर त्यांचा नंबर मला लागेल का? नाही ना. तसंच ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला हव्या आहेत, त्या गोष्टीसाठी आपली फ्रिक्वेन्सी त्याच्याशी मॅच व्हायला पाहिजे. त्या पद्धतीचे व्हायब्रेशन्स आपल्याला आपल्यामध्ये तयार व्हायला पाहिजे. आणि बऱ्याचदा याच्यामध्ये नकारात्मकता जास्त असते. मग ही सिस्टीम आपल्याला अपडेट कशी करायची? त्यासाठी 3 तुम्हाला सायंटिफिक मार्ग मी सांगते. त्याच्यामध्ये एक पहिला जो आहे, तो आहे क्लिअर कॅश. डेली रुटीन ठेवा बरं काय तुमचं. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं शांत बसायचं. मनातल्या सर्व जुन्या फाईल्स डिलीट करून टाकायच्या आणि स्वतःला सांगायचं, आज जे झालं ते संपलं. उद्या मी कोऱ्या पाटीने सुरुवात करेन. यामुळे काय होतं की तुमच्या मेंदूची मेमरी रिकामी होते आणि तुम्ही शांत झोपू शकता. दुसरं आहे सॉफ्टवेअर अपडेट. कंटिन्युअस लर्निंग करत. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकता ना, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स तयार होतात. आणि हे म्हणजे कसं आहे की आपलं सॉफ्टवेअर अपडेट करण्यासारखं आहे.
नवीन पुस्तकं वाचा, नवीन नवीन काहीतरी कौशल्य शिका. जेवढं तुम्ही शिकाल तेवढी तुमची सिस्टीम फास्ट चालते. डायमेन्शन शिफ्ट करा. जेव्हा एखादं संकट येईल ना, तेव्हा असा विचार करा की हे फक्त एका डायमेन्शन पुरतच आहे. विज्ञानानुसार अजून 10 मार्ग तुमच्यासाठी उघडे आहेत. का झालं असं विचारण्यापेक्षा आता पुढे काय यावर लक्ष वळवायला हवं ना. म्हणजे एका झटक्यात आपल्याला आपली जाणीव बदलायला पाहिजे. यालाच विज्ञानामध्ये क्वांटम लीप म्हणतात. एक लक्षात ठेवा, आपण कोणीच डिफेक्टिव्ह नाही. फक्त आपली सिस्टीम अपडेट मागत असते. विज्ञानाचा हा जो एम थेरीचा नियम आहे ना, तो नेहमी लक्षात ठेवा. शक्यता अनंत आहेत. फक्त आपली नजर बदलायची गरज आहे. आपण कठपुतली नाही आहोत, तर आपल्या आयुष्याचे सूत्रधार आहोत आपण आहोत. तुमच्या मेंदूची कोणती जुनी फाईल तुम्ही आज डिलीट करणार आहात? आणि आजचा हा आपला प्रवास तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये सिस्टीम अपडेटेड लिहून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला किंवा मैत्रिणीला पाठवा ज्यांची सिस्टीम सध्या थोडी स्लो चालली. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग तुमची सिस्टीम अपग्रेड करा आणि यशाच्या नवीन डायमेन्शन मध्ये प्रवेश करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.